तर अजित पवार गटाने दिलेली जाहिरात ही न्यायालयाच्या आदेशानुसार नाहीये। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्विट आहे। हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। तर रोहित पवारांचाही अजित पवार गटाला टोला आहे। जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही। सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना अतिशय स्पष्टपणे निर्णय घेतला। हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे। हे ट्विट जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। तर रोहित पवार यांनी काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात। या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीमधील अर्धवाक्य अधिक सत्य आहे, कारण अंतिम निकालामध्ये न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह हे पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच, पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय। राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं। ज्यांचं राजकारणाच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्यानं ही वेळ आली हे नाकारता येणार नाही।